अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील प्रगतशील शेतकरी जयवंत सोपनराव पाटील डांगे आज आपल्याकडे कांदा पिकाच्या औषधाची खरेदी करण्यासाठी आलेले आहे। भाऊ नमस्कार। मौनगिरी कृषी दीपक मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। किती दिवसाचा प्लॉट झालाय आपला? 2.25 महिन्याचा प्लॉट झाला। बर 2.25 महिन्यापासून तुमच्याकडूनच मौनगिरी कृषी सेवा यांच्याकडूनच आपण सगळं व्यवस्थापन करत आहे। मौनगिरी कृषी सेवा कोपरगाव या ठिकाणी कांदा म्हणजे रोप टाकल्यापासून एवढा पाऊस झाला, त्या पावसामध्ये बाकीच्या लोकांचे सगळे रोप गेले, म्हणजे रोप उतरताना चांगले उतरते लोकांचे, पण नंतर पिळे पडून लावण्याच्या याच्यापर्यंत रोप पूर्ण झोपून गेले आणि माझं पण तसं व्हायला लागलं होतं। पण त्याच्या अगोदरच मी मौनगिरी कृषी सेवा या ठिकाणी येऊन त्यांना संपर्क केला आणि त्यांना दाखवलं, त्यांनी त्या पद्धतीने औषधं खतं दिले। त्यामुळं बाकीच्या आसपासचे म्हणजे माझ्या बांधा शेजारी रोप जे टाकेल होतं ते आज शांत बसलेले आणि माझेच रोप या मौनगिरी व्यवस्थापनामुळे म्हणजे तिथं परिसरात प्लॉट नाही असा दाखवण्यासारखा। उन्हाळ कांदे, आपलं उन्हाळ कांदे तुम्ही कुणी पण येऊ शकता, असं काही नाही। मी बोलतो म्हणजे यांच्यासाठी असं नाही, तुम्ही कुणी पण येऊ शकतात तो प्लॉट बघण्यासाठी। असं हे व्यवस्थापन चांगल्या पद्धतीनं आहे। म्हणून आता 1-2 दिवसापासून आभाळ आलं, मावा पडायला लागलं असं वाटायला लागलं मला। मग मी सकाळी त्यांच्याकडे आलो आणि असं त्यांना म्हटलं मला औषधं आणि काही जर देता आलं तर बघा, म्हणजे लवकर जर कांदे निघले तर भाव पण सापडेल। या पद्धतीनं मी या ठिकाणी दीपक कृषी सेवा या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत। रोपाच्या व्यवस्थापनापासून सतेज, निरोगी आणि जोमदार रोप आपण तयार करून दिलं। सदरच्या रोपामध्ये 2.5 एकर क्षेत्र लागलं आणि आज त्या कांद्याची वाढ समाधानकारक आहे। पातीची संख्या असेल, मानेची जाडी असेल, 2.25 महिन्याचा कांद्याचा प्लॉट असताना खाली असणारी साईज असेल, कांदा पिकाचा जारवा असेल, अतिशय निरोगी पीक आज त्यांचं उभं आहे। परंतु एकंदरीत त्यांनी सांगितलं की हा प्लॉट आपल्याला 15 दिवस लवकर तयार करायचा आहे। या अनुषंगाने आज या 2.5 एकर कांद्याला आपण व्यवस्थापन देत आहोत। पाणी भरायचं आहे पुढील 2 दिवसात। पाणी भरण्यापूर्वी K40 एकरी 2 किलो आणि अलेक्झांडर एकरी 1 किलो आपण त्यांना सिंगल सुपर फॉस्फेटच्या गुणित एकत्र करून फुकायला सांगतोय आणि पाणी दिल्यानंतर सदरच्या कांद्याला थ्रिप्स म्हणजे फुलकिडे, करपा, डावणी, भुरीपासून वाचवण्यासाठी तसेच कांद्याची फुगवण होण्यासाठी ही फवारणी देत आहोत। या फवारणीमध्ये लेसेंटा आपण 100 ग्रॅम दिलेला आहे। मॅसिमिन आपण 600 मिली 200 लिटर पाण्याला देत आहोत। विल्टन देत आहोत 200 लिटर पाण्यासाठी 500 ग्रॅम, बिग साईज 250 ml आणि 13-0-45 1.5 किलो अशा पद्धतीचा 2.25 महिन्याच्या कांद्याला ही फवारणी करत आहोत। तर मौनगिरी कृषी दीपक कोपरगाव या संस्थेच्या वतीनं, कोपरगाव तालुक्याच्या वतीनं साहेब आपलं स्वागत आहे आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद।